Hello everyone, this is Balaji Donerov and welcome to Filmy Motion Production presents The Power Talks. तर आज आपल्यासोबत आहे डॉक्टर राम बोरगावकर सर, जे की एक सुप्रसिद्ध तबलावादक आणि तसेच माझे गुरुवर्य आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी तबला वादनाची सुरुवात कशी केली आणि त्याचबरोबर त्यांचे गुरु कोण होते आणि त्यांची ओव्हरऑल जर्नी वगैरे कशी स्टार्ट झाली. तर सर, मला हे सांगा की म्हणजे सुरुवात कुठून झाली याची? त्याची सुरुवात अगदी बालपणी म्हणजे माझ्या वयाच्या 4थ्या वर्षी आपले आजोबा संगीत महर्षी बाबा बोरगावकर यांनी मला पहिल्यांदा तबल्यावर बसवले आणि त्यावेळेला माझी उंची सुद्धा इतकी लहान होती. मी पाटावर बसून, उशीवर बसून त्या काळात माझ्या हातावर धरून त्यांनी शिकवायला सुरुवात केली आणि ते शिकवताना त्यांना माझ्यामध्ये काय गुण दिसला, त्यांना वाटले हा नक्की चांगला कलाकार बनू शकतो, असं त्यांना एक बाळाची पाळण्यात दिसतात म्हटल्यासारखं तसं दिसलं आणि त्यांनी कंटिन्यूअस मला पुढे 2-3 वर्ष म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापर्यंत अशी तालीम दिली आणि 7व्या वर्षी जेव्हा माझी सोलोची तयारी झाली, तेव्हा एक अखिल भारतीय संगीत स्पर्धा मुंबईमध्ये होती. मानव मंदिर मुंबई मलबार हिलला आणि त्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये बाल गटामध्ये वयाच्या 7व्या वर्षी मी पहिला आलो. आणि त्या स्पर्धेला पाहण्यासाठी सुप्रसिद्ध सिने प्रेमनाथ आणि अ, अभिनेत्री पौर्णिमा हे समोर बसलेले होते. त्यांनी माझं जेव्हा ते तबलावादन ऐकलं, तेव्हा प्रोग्राम झाल्या त्यांनी मला उचलून खांद्यावर घेतलं. सांगितलं, की "ह्याच्यामध्ये ईश्वराचा अंश आहे आणि नक्की हा पुढं चांगला मोठा कलाकार होईल." आणि त्यानंतर ती बक्षिसी मला पहिल्यांदा मिळाल्यामुळे मला इतकं आनंद वाटला आणि एक प्रकारे मला माझ्यामधल्या सुप्त गुणाला एक प्रोत्साहन मिळालं आणि ते प्रोत्साहन मिळाल्याने मी ठरवलं की आणखी आपण असंच रियाज करू आणि त्यानंतर मग आम्ही गावी आल्यानंतर इतकी साधना केली. तसं 11व्या-12व्या वर्षी पुन्हा आणखी काही मोठ्या स्पर्धा त्या ह्याच्यामध्ये आम्ही गेलो. तिथं आमचे पहिले नंबर यायचे. माझे बंधू सुरमणी बाबूराव उरगावकर हेही माझ्याबरोबर आम्ही दोघांची जोडीच होती. दोघंही दिवस-दिवस आम्ही रियाज करायचा. 8-10 घंटे आमचा रियाज चालायचा आणि ह्या रियाज करताना आजोबा शिकवायचे आम्हाला आणि आमचे काका गोविंदराव मुरगावकर. दोघंही संगीतज्ञ आणि दोघं अतिशय प्रेमानं आणि आम्हाला जिम्मेदारीनं म्हणा की तुम्ही एवढं केलं पाहिजे. तर आम्ही क्लासमध्ये बसून तेवढी साधना करायची. आमचा खेळच ही संगीत कलेची साधना म्हणजे हा खेळच आमचा होता. दुसरा कुठलाही खेळ आम्ही खेळला नाही. आणि मग 12-13व्या वर्षी जेव्हा आता 7वी-8वी प्रवास होता, 14-15 वर्षी मी मॅट्रिक झालो. तेव्हा आजोबांना लक्षात आलं, की आता ह्याला उच्च शिक्षण दिलं पाहिजे. मग त्यांनी आम्हाला बनारसला घेऊन गेली. जे की जगप्रसिद्ध बनारस घराणं आहे आणि माझे गुरु विश्वविख्यात तबला सम्राट पंडित शारदा साहेबजी महाराज यांच्याकडे मला त्यांनी घेऊन गेले आणि तिथं गंडाबंधन करून गुरु शिष्य पद्धतीनं माझं शिक्षण सुरू झालं आणि या शिक्षणामध्ये विशेष म्हणजे माझ्याबरोबर फॉरेनचे बरेच कलाकार होते म्हणजे शिष्य म्हणून आमच्या गुरूंचे गुरुबंधू टीम रिचर्ड, फिक्की रिचर्ड होते. पंडित संजू सहाय जे आता आपल्या जागतिक कीर्तीवर गाजतात खूप. ते सुद्धा माझ्यासोबत होते. आम्ही सगळे मिळून 7 ते 8 घंटे रोज रियाज करायचा आणि आमचे गुरु पंडित शारदा महाराज जी आम्हाला जी काही तालीम द्यायचे, ती अतिशय उच्च दर्जाची तालीम. त्यानंतर तिथून मी इथं लातूरला आलो. 22-23व्या वर्षी मी संगीत अलंकार झालो होतो. मला डॉक्टर बनावं असं माझ्या आईची इच्छा होती. अच्छा. पण आजोबांचं म्हणणं होतं, की डॉक्टर हा जर तिकडे गेला तर पुन्हा संगीत कलाकार होऊ शकणार नाही. माझी इच्छा आहे संगीत कलावंत व्हायला पाहिजे आणि डॉक्टर काय खूप असतात, पण कलावंत बनणं फार कठीण असतं. या दृष्टीनं मला त्यांनी संस्कारच केला होता आजोबांनी, की तुला बनायचे तर चांगला मोठा कलाकार बनायचे. तुला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीवर प्राप्त करायचे आहेत आणि तो त्यासाठी मेहनत केली पाहिजे. मग मी 10-12 घंटे मेहनत करायचो. एका जागी मी 12-12 घंटे बसलेलो आणि तो रियाज करायला मला कधीच कंटाळा आला नाही. त्यावेळेला हे असे मोबाईल नव्हते, इतर काही टीव्हीचीही साधनं नव्हते. आमचं एकच ध्यास होता, एकच ध्यास, एक आमचा श्वास की फक्त संगीत साधना. ते करून मी वयाच्या 24व्या वर्षी
डॉक्टरेट म्हणजे संगीताचार्य ही पदवी पूर्ण भारतभरातून सर्वाधिक गुण घेऊन 3 पुरस्कार असा राष्ट्रीय पुरस्कार 3 त्याच्यासह मी प्राप्त केले. मला हे म्हणजे अतिशय गर्वानं सांगावं वाटतं, की मराठवाड्यात त्यावेळेला कोणीही डॉक्टरेट नव्हतं तालशास्त्रामध्ये. तालशास्त्रातला मराठवाड्यातला मी पहिला डॉक्टरेट. आणि हे रेकॉर्ड एक प्रकारे वयाच्या 24व्या वर्षी होणं सगळ्यासाठी फार कौतुकास्पद होतं. यामुळे माझा पंडित भीमसेन जोशींनी गौरव केला, सत्कार केला त्यांच्या हस्ते. पंडित सुधीर फडके, मोठे गायक आपले पंडित सी.आर. व्यास, सगळ्या रती-महारथी कलावंतांनी माझा गौरव केला, आशीर्वाद दिला आणि त्यानंतर मग सरस्वती संगीत महाविद्यालय जे चालूच होतं, आजोबांनी स्थापना केली होती. त्याच्यामध्ये मी उच्च शिक्षण देण्यासाठी सुरुवात केलं आणि या भागात त्या काळात जे मोठे महोत्सव होते, औरंगाबादला असो, पुण्यात असो, पुण्यामध्ये सवाई गंधर्व महोत्सव आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे, जो पंडित भीमसेन जोशी तो महोत्सव भरवायचे आणि त्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन असो, पंडित रविशंकर असो, बिस्मिल्ला खां असो, हे सगळे त्या महोत्सवामध्ये निमंत्रित केलेले कलावंताच्या या महोत्सवामध्ये मला कला सादर करण्याची संधी मिळाली. जवळ-जवळ 14 वेळा मी ह्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये माझं वादन केलं. साथ संगत केली आणि माझं या महोत्सवामुळे खूप नाव झालं. त्याचबरोबर स्वामी हरिदास संगीत समारोह मुंबईमध्ये होतो. तोही आंतरराष्ट्रीय कीर्तीचा समारोह आहे. आग्र्यामध्ये पंडित पलुस्कर संगीत समारोह होतो. तोही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा आहे. असं मी म्हणजे पूर्ण देशभर फिरत राहिलो आणि इकडे जाईल त्या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद, रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे मला सतत उत्साह वाढत गेला आणि युथ फेस्टिव्हल असतं ना आपल्या आता ह्याचं, त्याच्यामध्ये सुद्धा मला दक्षिण विभागाचं गोल्ड मेडल पहिल्यांदा आपल्या युनिव्हर्सिटीला माझ्याकडून मिळवून दिलं. हां. आणि हे सगळे करताना माझ्यासमोर एकच ध्येय होतं, की ही साधना फक्त थोडा काळ करून एखादी डिग्री मिळवण्यासाठी चालणार नाही, तर आयुष्यभर करण्याची ही साधना आहे. आणि त्या दृष्टीनं आपण केली पाहिजे आणि आता पुढं आपलं कार्य म्हणजे संगीत प्रसार करणे. सरस्वती संगीत कला महाविद्यालय हे नावारूपाला आलेलं होतं त्या काळामध्ये आणि याला पुन्हा 2000 मध्ये याला गव्हर्नमेंटची मान्यता मिळाली. हे एक ऑथराइज्ड युनिव्हर्सिटीचं कॉलेज म्हणून आपल्या स्वामी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटीचे अफिलिएटेड कॉलेज म्हणून याला मान्यता दिली गव्हर्नमेंटने आणि या या कॉलेजमध्ये मग बी-ए, एम-ए असे विद्यार्थी घडू लागले. तर असे शेकडोच नाही, हजारो विद्यार्थी माझ्या हातून शिकून गेले आणि हे विद्यार्थी आज मला दिसतंय मी अनेकदा संवाद करतो विद्यार्थ्याबरोबर. एकही मुलगा त्यातला बेकार नाही. प्रत्येकजण काही ना काहीतरी सांगीतिक काम करतो आणि अत्यंत स्वाभिमानानं आपली विविका करतो. पुष्कळ कलावंत म्हणून मुलं रूपाला आलेले त्यांची ख्याती झालेली आहे शिष्यांची. देश-विदेशात आता शिष्य आहेत आपले आणि ते अतिशय चांगलं काम करतात. आणि प्रत्येकाला मी एक संस्कार दिलेला आहे विद्यार्थ्यांना, की तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवताना त्या आर्थिक बाब त्याची कशी आहे हे बघू नका. ज्याला शक्य आहे त्याच्याकडून फीस घ्या. नसेल तर त्याला मोफत शिकवा. त्याची आवड जर चांगली असली ना, त्याला शेवटपर्यंत तुम्ही शिकवण्यासाठी कार्यरत राहा. कारण आपला खरा कलाकार हा अशातूनच घडत असतो. म्हणजे पैसे आहेत म्हणून कलाकार घडतो असं नाही. सामान्य कुटुंबातले, गरीब कुटुंबातले मुलंही माझ्याकडे कलावंत म्हणून घडले. आज लंडनमध्ये सुद्धा अनेक माझे शिष्य आहेत. मलेशियात आहेत. युक्रेनमध्ये आहेत. मी युक्रेनलाही कार्यक्रम केलेले आहेत बऱ्याचदा. श्रीलंकेत आहेत. तर हे सगळे कलावंत इंडोनेशियामध्ये माझे चांगले शिष्य आहेत. तर हे सगळे शिष्य आता प्रसार करण्याचं काम करतात आणि मी जी संस्कार केलेला आहे किंवा तुम्ही पैशाची अपेक्षा करू नका. जेव्हा तुम्ही खरं सरस्वतीची सेवा कराल, तेव्हा तुमच्या मागे लक्ष्मी येईल. तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही. या दृष्टीनं मी सगळ्यांना तसा संस्कार केला आणि मी आजही तळागाळातली जी लहान मुलं असतात, वंचित असतात, त्या सर्वांना घेऊन मी हे शिक्षण प्रसाराचं कार्य करतो आणि हे कार्य करताना हे जे सरस्वती संगीत कला महाविद्यालय आहे, हे
असं महाविद्यालय की या ठिकाणी आज मलेशियातली मुलं आहेत या कॉलेजला. गोव्यातली मुलं आहेत, ओरिसातली मुलं आहेत. आपल्या कॉलेजला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा दर्जा मिळाला आणि त्याचं नाव एवढं झालंय, की इतकी मुलं बाहेरून येतात तिथं आणि केवळ म्हणजे संगीत एम-ए होतात, कुणी पी-एच-डी करतात. मी स्वामी रामानंद विद्यापीठाचा पहिला पी-एच-डीचा गाईड आहे आणि आपल्या ह्या मराठवाड्यामध्ये ऑल इंडिया रेडिओ टीव्ही आहे ना दिल्लीत, हां. याचा मी ए ग्रेड आर्टिस्ट म्हणून पहिल्यांदा ए ग्रेड मला मिळाला. त्यामुळे अनेकदा माझे टीव्हीवर प्रोग्राम झाले. मग माझे टीव्हीवर व्यक्तिगत प्रोग्राम असताना मला आनंद वाटायचा, की माझे शिष्य सुद्धा असावे. मी अनेकदा प्रोड्युसरला अट घालायची, की माझा एकट्याचाच प्रोग्राम करू नका, माझ्याबरोबर माझे शिष्य असतील. मग त्यांनी ते मान्य करायचे. मग तालदर्शन नावाचा प्रोग्राम, पुन्हा भक्तिरंग म्हणून मराठवाड्यातली पहिली म्हणजे सांगीतिक सिरियल अच्छा, अच्छा. जी भक्तिरंग आहे, आताही टीव्हीला चालू आहे. तर ती 2005 साली मी पहिल्यांदा सुरू केली. 2 वर्ष ती सीरियल चालवली. तर आताही आम्ही जे केलेले भाग आहेत त्याचे, त्याचं प्रसारण होत असतं आणि लोकांना खूप आवडतं ते. छान. त्याच्यामधून शेकडो कलावंत घडले त्या सीरियलमधून. अनेकांना व्यासपीठ मिळालं. तसंच मंगेश बोरगावकर हा सिनेपार्श्वगात माझा छोटा मुलगाच आहे हा. हाही शिष्य आणि पुत्र या नात्यानं मी पाहिलं तर तो आपल्या मेहनतीवर झी सारेगमचा महागायक उपविजेता झाला येस. आणि त्याचं नाव आज सगळ्या भारतभर, जगभर त्याचं नाव आहे. सगळीकडे कार्यक्रम करत तो बाहेर राहतो आणि इत्यादानी तो तशाच प्रकारे करतो. अनेक वृद्धाश्रम असो, शाळा असो, कॉलेज अशा ठिकाणी ज्याला मदतीची गरज आहे त्या ठिकाणी तो आपले प्रोग्राम करून मदत घडवतो. तर हे सगळं करताना मला एक दिसलं, की ही कला इतकी मोठी आहे, की जागतिक कीर्तीवर जर आपण पाहिलं, तर जगात अमेरिका असो, इंग्लंड असो, इतर देश मोठे आहेत. विज्ञानाच्या दृष्टीनं, शिक्षणाच्या दृष्टीनं जरा समृद्धी आहे. पण सांगीतिक दृष्टीनं जर पाहिलं, तर भारतीय शास्त्रीय संगीत कला जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. हे मी ठामपणे सांगतो, येस. की ह्याच्या एवढी साधना कुठंच देशात झालेली नाही. आपला भारतीय संगीत कला ह्याचा संस्कार इतका मोठा आहे, की जगामध्ये ह्याची कुठंच तुलना होऊ शकत नाही. मी जो संशोधनाला विषय घेतला होता डॉक्टरेटसाठी त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं नाव आहे भारतीय आणि पाश्चात्य सांगीतिक ताल पद्धतीतील तुलनात्मक विवेचन. तर या विवेचनामध्ये ह्या विषयात मी सगळं इतिहास खोलून दाखवला, की जगामध्ये फक्त भारतीय संगीतशास्त्र आणि तालशास्त्र अत्यंत प्रगत आहे. आता आपल्या ऋषीमुनींनी हे साधना केलेली आहे पहिल्या काळामध्ये. जेव्हा तुम्हाला आठवतं, की अनादी काळामध्ये आपले श्रीकृष्ण भगवान सुद्धा बासरी वाजवत होते. सरस्वती मातेच्या हातात सितार आहे. आपल्या सगळ्या देवदेवता जे आहेत त्यांनी संगीताची आराधना केलेली आहे. महादेवाने नृत्याची आराधना केलेली आहे. आज तांडव नृत्य म्हटलं तर आपल्याला थरकाप होतो, की असं तांडव नृत्य जे शंकरांनी सादर केलेलं आहे आणि त्याला ताल देताना श्री गणेशजींनी पखावज वाजवलेला आहे. अशा सगळ्या जुन्या आख्यायिका आहेत आणि ही कला सर्वात म्हणजे लोकाभिमुख व्हावी, तळागाळापर्यंत जावी ही आमची दृष्टी आहे. माझ्या आजोबांनी हे संस्कार केला, ही कला फक्त आपण घेऊन स्वतः आपल्या परिवारापुरती नाही तर ही जगाला ह्या कलेचा बोध करून देण्यासाठी आपण कार्यरत असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त तिचा प्रचार केला पाहिजे. याच्यासाठी की आज जगामध्ये ताणतणाव इतके प्रचंड आहेत, की या अशा काळामध्ये माणसाला या गोष्टीपासून बाजूला जाण्यासाठी केवळ संगीत हा एक अत्यंत चांगला उपाय आहे. त्याला साधना करणं हा सगळ्यात चांगला मार्ग आहे, की ज्याच्यामध्ये माणूस आत्मिक आनंद घेतो आणि मग जगाला विसरून जातो. अनेक टेन्शनच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या संगीतामुळे विसरतो. म्हणून त्यांचा जो संस्कार आहे तो मी चालू ठेवला आणि आज आपले शेकडोच नाही हजारो विद्यार्थी आपल्या ह्या सरस्वती संगीत कला महाविद्यालयातून घडले आणि घडत आहेत. आता 2000 मध्ये याला सरकारी मान्यता आली. जेव्हा तेव्हा पासून आम्ही एक पाहतो की मुलांना कसलाच फीचा त्रास होऊ नये. सामान्य मुलाला सहज शिक्षण मिळावं आणि त्याने आनंदानं पुढे या कलेची साधना करावी. तर मी पुनश्च सांगतो की
ही एवढे हजारो शिक्षक घडलीत, एक सुद्धा मुलगा बेकार नाही. ह्याचा मला अभिमान वाटतो. आता लंडनमध्ये रवींद्र पिंगळे म्हणून आपला शिष्य आहे, जो की वर्ल्ड साई संस्थानचा तो प्रमुख आहे तिथं. 2 आहेत त्याच्या शाखा. तर दोन्ही ठिकाणी तो प्रमुख आहे आणि तो इतकं सुंदर चालवतो आणि त्यातून संगीत प्रसार करतो. तो मला नेहमी म्हणतो, की तुम्ही इथे तसं 72 तास संगीत यज्ञ आपण करतो आपल्या सरस्वती महाविद्यालयात, सरस्वती मंदिर तसा तुम्ही लंडनमध्ये सुद्धा करा. मी तुम्हाला 50 माणसं मी सेवा करण्यासाठी देतो आणि तुम्ही इथं जरूर या. तर आता देश-विदेशातील कार्यक्रम आपले नक्की होतील. आत्ताच आपल्या संस्थेचा अमृत महोत्सव गोव्याला झाला. असं आहे. असं म्हणजे एक त्या निमित्तानं कलावंतांना व्यासपीठ मिळतंय. त्या निमित्तानं एकमेकांच्या कला आदान-प्रदान होते, असं माझं मत आहे. इंडियन म्युझिक जे आहे आणि वेस्टर्न म्युझिक जे आहे, तर हं. त्यामध्ये कोणतं बेस्ट राहील आणि म्हणजे कोणतं इंडियन म्युझिकच बेस्ट आहे. हां, इंडियन म्युझिकमध्ये कसं आहे, एक अशी काही ही मेलडी आहे आपली, की ती हृदयाला जाऊन भिडते. आपले हे रागदारी संगीत जे आहे ना, हे संगीताला ह्याला भाषाच नाही खरं तर पाहिलं तर. ह्याच्या आकार-उकारावर स्वर आपण घेतो. आलापी येस, प्रधान, तान घेतो, तान वाजल्यानंतर आलाप घेतल्यानंतर त्याला भाषेची गरज पडत नाही. तो सूर आपल्या हृदयामध्ये जाऊन भिडतो. आणि तालही आपला तसाच आहे. इतका परफेक्ट आहे आपल्या मात्रा, गणित आपलं जे आहे ना, तर ते जगातलं सर्वश्रेष्ठ तालशास्त्र आहे आपलं. तबला असो, मृदंग असो, ढोलकी असो, आपले हे जे तालवाद्य आहेत, ह्याला एक प्रकारचे नाद, सूर ह्याची जोड आहे. नाहीतर पाश्चात्यामध्ये कसं आहे, असे नाद नाहीत, अशी स्वर साधनाही नाही. त्याच्यामध्ये म्हणजे स्वैराचार असल्यासारखं आम्हाला वाटतं, की किती मोठ्याने ते गातात, किती मोठ्याने काही वेळा ओरडतात. त्याच्यामध्ये पुष्कळदा नाचणं एकसाथ, धुंद होणं हे प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये तसं नाही. ह्याच्यामध्ये आपली ही कला अतिशय पवित्र कला म्हणून ह्याला जोपासली जाते. ही साधना म्हणून आपण ती ही सेवा करतो आणि ही साधना करताना आपलं मन पवित्र होतं. त्यामुळे ह्या कलेचं महत्त्व फार वेगळं आहे. आध्यात्मिक दृष्टीनं जर बघितलं, तर ही आपली भारतीय कला अ, ईश्वराकडे सगळ्यात जवळ जाण्याचा शॉर्टकट मार्ग म्हणजे संगीत कला. याच कलेमधून पटकन आपली ईश्वराची भेट होते अथवा आत्म्याची परमात्म्याशी भेट होते. अशी ही कला आहे आपली. त्यामुळे आपली कला मी ठामपणे सांगतो, की जगात श्रेष्ठ आहे. इतर कलाला मी नाव ठेवणार नाही. ते त्यांचं त्यांच्याबरोबर राहील. हं. पण आपलं जे आहे, ते अगदी श्रेष्ठ आहे. ते बॉलिवूडचे जे काही सॉन्ग्स वगैरे असतात, ते थोडेफार वेस्टर्न आणि क्लासिकल मिक्स असल्यासारखे असतात, हो, असं हो. दिसून येतं. हां, आता हे कसं आहे, कालमानाप्रमाणे ह्याच्यामध्ये नवीन-नवीन प्रयोग होत असतात हां ना. आणि तेच-तेच नको म्हणून काही वेळा असे ते आपण बाहेरचं काही घेतो. तर बाहेरचं घेताना चांगलं घ्यावं असं मला वाटतंय, की जे चांगलं असेल ते कुणाला नाव न ठेवता आपण जरूर त्याचा स्वीकार करावा. कारण ही कला सतत म्हणजे प्रयोग करणारी कला आहे ही. ही एकच धरून बसावं असं मी म्हणत नाही. हं, त्यामुळे माणसामध्ये सृजनशीलता असली पाहिजे, सृजन असला पाहिजे. माणूस सतत त्याच्यामध्ये चांगले बदलाव झाले पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आल्या तर हरकत नाही. हं, हां, फक्त चुकीच्या गोष्टी येऊ नये. त्यामुळे कसं आपलं मेन संगीत जे आहे, ते 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 बाजूला जाऊन दुसऱ्याचे येऊ नसलं तर कठीण होईल. म्हणून आपला जो बेस आहे पक्का ठेवून आपण काही करू शकतो. फ्युजन करतो ना आपण. हं. क्लासिकलचं आणि लाईट क्लासिकलचं आपण फ्युजन करतो. तर फ्युजन हा प्रकार अतिशय लोकप्रिय झालेला आहे. पंडित अजय पोहनकर जे माझे खूप चांगले मित्र आहेत गायक. त्यांनी मध्ये आपले गुलाम अली आहेत ना, छुपके छुपके और पाकिस्तानचे गायक त्यांच्यावर जुगलबंदी केली होती षण्मुखानंदाला. आणि फार विद्वान गायक पंडित अजय पोहनकर. माझे खूप चांगले मित्र आहेत. तर त्यांनी फ्युजन केलेलं आहे. त्यांचा मुलगा अभिजित जो सिंथेसायझरमध्ये फार एक्सपर्ट आहे. तो फ्युजनचा फार मोठा बादशहाच म्हणलं तर हरकत नाही. तर करतो आणि लोकांना खूप आनंद देतो. त्याचा आम्हाला कौतुक वाटतं आणि प्रयोग झाले पाहिजे. तुमचा असा एखादा मोमेंट आहे का, की त्यावेळेस ते केल्यानंतर वाटले, की येस, मी जिंकलंय आता सर्व असं काही? हां, हां, हां.
असं एखादं मोमेंट असेल ना? हो, मूव्हमेंट असे आहेत. आता ते जागतिक कीर्तीचं जे सवाई गंधर्व महोत्सव होता ना, हं. त्याच्यामध्ये मी जेव्हा पहिल्यांदा वादन केलं, तेव्हा माझ्या ताल वादनाला प्रचंड वन्स मोर टाळ्या मिळाल्या आणि अ, सर भास्कर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी समोर बसलेले होते त्यावेळी. स्वतः दाद देण्यासाठी. उस्ताद झाकीर हुसेन होते. एक भाग्य आपलं, की एवढे जागतिक कीर्तीचे महान कलावंत पंडित सी.आर. व्यास, पंडित जितेंद्र अभिषेकी असे महान कला त्यांच्यासमोर आपण वादन करत आहोत आंतरराष्ट्रीय महोत्सव आणि त्याला श्रोते वन्स मोरची दाद देत आहेत टाळ्या वाजवून. तेव्हा असं म्हणजे अतिशय मला तो दुर्लभ क्षण वाटतो, की असं 2-4 वेळा तिथं घडलं. त्यावेळेला मी म्हणजे माझ्या गुरुचं स्मरण केलं आणि श्रोत्यांना देवरूपामध्ये वंदन केले, किंवा मी केली साधना तर तुम्ही मला एवढी दाद देता. बस मला आणखी काही नाही पाहिजे. तसं देश-विदेशात मी अनेक ठिकाणी वादन केलेलं आहे. मध्ये मी मलेशियाला गेलो, श्रीलंकेत गेलो, मध्ये मग इंडोनेशियाला गेलो. सगळीकडे मलेशियामध्ये तर आंतरराष्ट्रीय तो संगीत महोत्सव होता कोलालंपूरला. त्या ठिकाणी 12 घंटे अखंड संगीत साधना चालू होती म्हणजे प्रोग्राम. त्याच्यामध्ये पूर्ण वेळ मी सहभागी होतो. तिथेही वादन झालं. तिथेही खूप मला कौतुक झालं. पुरस्कार दिले त्या लोकांनी. कोलंबोमध्ये श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबची कॉन्फरन्स होती. त्या कॉन्फरन्सचं उद्घाटनच माझ्या गणेश तालने केलं. मी गणेश तालाची निर्मिती केली. 11 मात्रेचा गणेश ताल. अच्छा. हां, तर नवीन तिथं निर्मिती केली पूर्ण नवीन तालाची. केलेली आहे. हां, हां. अच्छा. तर तो ताल गणेश ताल सर्वांनी त्याला मान्यता दिली. डॉक्टरेटच्या वेळेला मी तो ताल निर्माण केला आणि तो विद्वान लोकांनी त्याला मान्यता दिली. तो आता मी अनेक महोत्सवात वाजवत असतो. तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कार्यक्रमामध्ये वादन करताना मला दिसतंय, की जाणकार श्रोते भरभरून आम्हाला दाद देतात आणि अ, दाद ही फार महत्त्वाची असते. ते आपल्या देशातले असो अथवा विदेशातले. त्याला भाषा कळण्याची गरज नाही. मी पाहिलं अनेक विदेशी लोक तबल्यावर एवढे वाळलेले असतात, एवढे आकर्षित होतात, की त्यांना ते बोल कळत नाहीत. पण त्या बोलाची गोडी एवढी त्यांना म्हणजे भारावून टाकते, की ते पुन्हा घंटा-घंटा आमच्याबरोबर फिरत असतात, बातचीत करतात, की कशी साधना तुम्ही केली, काय केली. तर हे कलेचं महत्त्व आहे. आपल्या भारतीय कलेचं हे अतिशय महत्त्वाचं आहे, की ज्याच्यामध्ये परत विदेशी लोकांना भाषा कळत नाही, पण त्याचा तो आनंद पूर्ण घेतात आणि शिकतात मुख्य. अनेक लोक माझ्याकडे ऑनलाईन शिकतात. आता मध्ये दोहा कतार हे देश आहे ना, त्या ठिकाणी 70 विद्यार्थी समोर बसून ऑनलाईन माझ्याकडे शिकत होते. मधल्या काळामध्ये त्यांचं प्रगती पाहिली तर अतिशय चांगली प्रगती झालेली आहे. असं आता लंडनमध्ये काही शिष्य आहेत माझे, की ते ऑनलाईन माझ्याकडे शिकतात. आता हे नवीन-नवीन तंत्र निघाले. त्याच्याशी जोडल्यामुळे हे लोक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर बाहेर राहून सुद्धा आपल्याशी जोडलेले आहेत. त्यांच्याबरोबर माझा सतत संवाद असतो. असा आहे. तर लातूरपासून थेट हं. इंटरनॅशनल लेव्हल. तर मग हे प्रवास वगैरे हे सर्व जे चालू असतं त्यावेळेस कसं फील होतं, की बाबा हो, आपण एका ठिकाणापासून सुरुवात केली हो, आणि मोठ्या पातळीवर वेगवेगळे प्रोग्राम्स वगैरे करत आहोत हो, आणि त्यासोबतच तुम्हाला जे पुरस्कार वगैरे भेटतात. हो. मला तर वाटतं असं भरपूर पुरस्कार भेटले असतील. अगदी, अगदी. म्हणजे पुरस्कार जागा राहिली नाही घरात. हां. एवढे पुरस्कार झाले, की कुठं ठेवायचा असा प्रश्न पडतो. हं. पण एक प्रभूची कृपा आहे. मी म्हणतो, की हीच आपली संपत्ती आहे. हं. लोकांनी दिलेली दाद आणि अनेक संस्थांनी पुरस्कार दिले. राष्ट्रीय स्तरावर दिलेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेत. परवाच मला संगीत शंकर दरबार जो नांदेडला भरतो ना, हं. तेव्हा त्यासाठी कार्यक्रमात अशोकराव चव्हाण आणि डी.पी. सावंत यांनी मला जीवन गौरव पुरस्कार दिला. अच्छा. संगीत शंकर काँग्रॅच्युलेशन्स. दरबारचा जीवन गौरव पुरस्कार म्हणजे तिथला सर्वोच्च पुरस्कार आहे. अच्छा. तो पुरस्कार दिला. परवा त्याच्या अगोदर आग्र्याला पुरस्कार मला मिळाला हं. होता. त्या ठिकाणीही मला असा पुरस्कार दिला गेला. त्या ठिकाणी माझं वादन झालं, सोलो वादन झालं. आणि हे सगळे करताना मला अतिशय आनंद वाटतो. मी आज सीनियर सिटिझन झालो, तरी पण संगीतामध्ये मी सीनियर समजत नाही. मी 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 अजून बालकच समजतो स्वतःला. आणखी एक विद्यार्थीच समजतो.
आणि त्या दृष्टीनं माझी ही साधना अखंड चालू आहे आणि ते अखेरच्या श्वासापर्यंत चालूच राहणार. अ, येस, येस. की काही मला अशा हे अपेक्षा मी करत नाही. मी एकच म्हणतो, की मी जे करतो त्याला ईश्वर भरपूर फळ देतो आणि जे मिळायचे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरून मला मिळत गेलं. त्या ह्याच्याने मी एक-एक पायरी चढावं या मताचा आहे. एकदम आपण कुठेतरी शिखरावर जावं असं मला आवडत नाही. त्याप्रमाणे मी एक-एक पायरी चढत आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आलो आणि एक वर्ल्ड गिनीज बुक आहे इंग्लंडचं. त्याच्यामध्ये माझी नोंद झालेली आहे. माझ्या डॉक्टरेटची, माझ्या प्रोजेक्टची, थिसिसची. तर असं लोकांची कीर्ती खूप लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. माझे गुरु पंडित शारदा महाराजजी लंडनलाच राहत होते. त्यामुळे ते जेव्हा इकडे यायचे, तेव्हा माझ्यावर सहभागी झालेले कार्यक्रम हे सगळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा ते शेअर करायचे. त्यामुळे माझं नाव सगळीकडं झालं, की यांचा एक उत्तम गुणी शिष्य म्हणून. आणि त्यांची जी बायोडाटा आहे आंतरराष्ट्रीय, त्या ह्याच्यामध्ये बनारस घराणा म्हणल्यानंतर इंडिया नाव आलं, की पहिलं नाव माझं आहे. त्यांच्या ह्याच्यात मला ते एक गुरूचा आशीर्वाद, हं. म्हणजे गुरुची एवढी मोठी कृपा आहे, की अजून अनेक शिष्य आहेत माझ्यापेक्षा वयस्कर मोठे. पण गुरूंनी त्या परंपरेत पहिलं नाव माझं लिहिलेलं आहे. त्याचा मला एक सार्थ अभिमान वाटतो, की गुरुची माझ्यावर किती मोठी कृपा आहे. बस हेच महत्वाचं आहे. अ, बॉलिवूडमध्ये जसं अक्षय कुमारला खिलाडी म्हणतात ना, तसं तुम्ही यामध्ये इंटरनॅशनल खिलाडी आहात. काय मी एक साधक म्हणजे संगीत साधक म्हणूनच मी स्वतःला समजतो. मी कलावंत सुद्धा म्हणून घेत नाही. मी म्हणतो की कलावंत श्रोते म्हणतील ते ठीक आहे. पण मी एक सच्चा साधक आहे आणि अखंड मी विद्यार्थीच राहू इच्छितो. त्यामुळे मला ही कला साधना करण्याची एक संधी मिळते, उर्मी मिळते मला, की नाही अजून केलं पाहिजे, अजून केलं. मग जेवढी आपण साधना करू तेवढा पहिला आनंद आपल्याला मिळतो आणि नंतर मग तो श्रोत्यांना आपण शेअर करतो. त्यामुळे एक वेगळंच समाधान आपल्याला मिळतं. आणि हे अखंड करत राहू जोपर्यंत आपलं जीवन आहे, श्वास आहे, तोपर्यंत आपण हे कार्य करत राहायचं. याच्याहून आनंदाचं कार्य दुसरं कुठलंच मला जगात वाटत नाही. हं. हां, त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एक धन्यता वाटते, की मी सर्वसामान्य लोकांना मी हे शिकवतो आणि मी कुठलीच माझी अट ठेवलेली नाही आता. आणि छोट्या-छोट्यालाही शिकवतो, मोठ्यात-मोठ्यालाही मी शिकवतो. अनेक लोक पी-एच-डी होऊन गेले, डॉक्टरेट होऊन गेले माझ्या हाताखालून. तर मला एक आनंदाने अभिमान वाटतो, की आपण हे करू शकलो. आपली इच्छाशक्ती चांगली प्रबळ आहे आणि मला आजोबांची इच्छा माझ्या की जेव्हा सर्वसामान्यपर्यंत हे संगीत कला पोहोचवावी, आपण प्रसार करावा, सगळ्याच्या हृदयात आनंद भरावा, ही इच्छा वरचेवर पूर्ण होत आहे. त्याचा मला खूप आनंद आहे. हां. तर मग माझा दुसरा एक क्वेशन आहे, की इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत तर केलं, पण हो. हे जे आपलं लातूरमध्ये जे तुमचं नाव आहे, राम बोरगावकर सर म्हटल्यानंतर ना, सर्वांना वाटतं, "अरे, राम बोरगाव, पूजनीय राम बोरगावकर सर" असं एक हे आहे तुमचं. तर आपलं मंगेश बोरगावकर सर जे आहे, हो. ते फिल्ममध्ये वगैरे सॉन्ग्स वगैरे, गाणं वगैरे म्हणतात. आणि तर तुम्हाला आणि म्हणजे आता तुम्ही जर इथून त्यांच्या पुण्यामध्ये वगैरे किंवा मुंबईमध्ये स्टुडिओवर वगैरे हो, इकडे-इकडे कुठे गेला, हो. तर त्यावेळेस मंगेश बोरगावकर सरांचे पप्पा आले असं म्हणतात का? हो, हो. ना हां, म्हणजे दोन्ही ओळख कशी तयार होते तुमची? आता काय आहे, की बाप से बेटा सवाई असं म्हणजे मंगेश एकदम झी टीव्हीमुळे रातोरात त्याची केवढी कीर्ती झाली. हं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती झाली आणि त्या ह्याच्यामध्ये मग याचे गुरु कोण? मग पहिल्यांदा लोकांना ते मी पाहायला मिळालं झी टीव्हीवर आणि मग याचे बाबा पहिले गुरु आहेत, याचे काका गुरु आहेत. हे त्यांना कळालं, की घराण्याचं मंगेशचं घराणंच संगीतातलं आहे. त्यामुळे ते लोकं आम्हाला अतिशय रिस्पेक्टनं बोलवतात आणि मंगेशचं जिथं वलय आहे त्या ठिकाणी मंगेशचे बाबा म्हणून माझी ओळख आहे. हां. बरं का. मलाही याचा आनंद आहे, की कोणत्याही प्रकारे असो एक चांगल्या नावाने माझी ओळख आहे, की काय एका कलावंताचा हा पिता आहे. ही ओळख सुद्धा एक अभिमानास्पद असते. हां, हां, ते हां. तर असं आहे. आहेच. त्यावेळी मला असं कमी वाटलं नाही, की मी कलावंत कमी झालो. असं काही माझं कार्य जे चाललंय ते चाललंय माझ्या आनंदासाठी, समाधानासाठी ते पुरेसं आहे. पण लातूरमध्ये जेव्हा पण
हो. मंगेश बोरवकर सर इकडे येत असतील, हां. त्यावेळेस डायरेक्ट सर्वांचं म्हणणं असेल, की हो. राम बोरवकर सरांचा मुलगा आहे म्हणून. हो, हो. नक्की. नक्की ते मला सगळे लोक प्रेम त्याच नावाने करतात ओळखतात. येस. आणि सगळे त्याच्याबरोबर मी जेव्हा कधीही असेन, तेव्हा मी सुद्धा त्याच्या कार्यक्रमामध्ये अजूनही सहयोग देतो. म्हणजे जर त्याचा लाईट म्युझिकचा जरी कार्यक्रम असला, तरी त्याला 2-3 अभंग तो गातो सुरुवातीला. तेव्हा मी त्याला साथ देतो. त्याला म्हणतो, की हरकत नाही. असा आपण भेदभाव ठेवायचा, की लाईट क्लासिकल, क्लासिकल असं भेदभाव नको. तुझं लाईट असलं तरी आम्ही त्याला आमची सेवा देऊ. आणि प्रतिवर्षी मंगेशचा एक मुंबई, पुणे, लातूर या ठिकाणी सर्व श्रोत्यासाठी मोफत म्हणून भक्तिरंग कार्यक्रम तो सादर करतो. स्वतःच्या खर्चाने आपले श्रोते वर्षभर आपल्याला आशीर्वाद देतात, सहयोग देतात आणि एक दिवस तरी आपण त्यांच्यासाठी सेवा केली पाहिजे. म्हणून मंगेश आम्ही मुंबईमध्ये दरवर्षी आषाढीच्या वेळी कार्यक्रम करतो. पुण्यात करतो त्यावेळी खचाखच सभागृह भरलेलं असतं. एवढा उदंड प्रतिसाद असतो श्रोत्यांचा, की प्रत्येक श्रोत्याच्या मुखामधून तो संतवाणी गाऊन घेतो आणि त्याचा खूप एक अभिमान आपल्याला वाटतो, आनंद वाटतो आणि शेवटी समाधान वाटते, की बस आपल्याला ह्यासाठी आपण हे सगळं 8 तास करतो, ते आपल्याला ईश्वर देतो, ह्याचं मला समाधान मिळते. हां. हां, ठीक आहे. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये थोडंसं वळूया आपण हो, बॉलिवूडमध्ये. हो. तर काही चॉईस करायचे आहेत तुम्हाला. हां. माझ्या डोक्यामध्ये असे एक हे येत आहेत, की नावं येतात काही कलावंतांची नावे मोठ्या-मोठ्या. बरोबर. तर मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यापैकी कोणतं चॉईस करणार तुम्ही? मी मोहम्मद रफी करतो. मोहम्मद रफी. हां, मोहम्मद रफी आणि आतिफ अस्लम नवीनमध्ये. हां, हां. तर यापैकी कोणतं चॉईस आहे? मोहम्मद मोहम्मद रफीच. हां, मग मोहम्मद रफी आणि अरिजित सिंग. हां. ते काय त्याचा नवीन काळाचा गायक आहे तो. हां. पण मोहम्मद रफी फार मोठा बेसिक येस, गायक आहे. येस, येस. कलेची साधना केली आहे त्यांनी खूप. हां, सुरेश वाडकर हां, माझे सुरेश. मित्र आहेत खूप चांगले. हां. सतत माझ्याशी त्यांचा संवाद चालू असतो आणि तेही क्लासिकल आधी शिकलेले आहेत. त्यांचे गुरु वसंत आचार्य यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीत शिकले आणि तबला सुद्धा उत्तम वाजवतात ते. अतिशय चांगला तबला वाजवतात. सुरेश वाडकर सर. हां, सुरेश वाडकर. अच्छा. हो. आणि आम्ही नेहमी त्यांच्याकडे जातो. तबला प्लस सिंगिंग पण करतात. सिंगिंग करतात. उत्तम आता सिंगिंग तर जगात नाव आहे त्याचं. हां. पण तबला सुद्धा तितक्याच उत्तम वाजवतात. आता झाकीर हुसेन जायचे त्यांच्याकडे. तेव्हा त्यांनी झाकीर हुसेनला म्हणले, "तुम्ही गा, मी वाजवतो." हं. तर त्यांचा असा व्हिडिओ आहे, की त्यांनी गायले, त्यांनी तबला साथ केली त्यांना आणि अतिशय उत्तम दर्जेदार. तर हे असे अफलातून आपले कलाकार आहेत, की जे जगामध्ये त्यांचं नाव आहे. आता लता दीदीची माझी चांगली मुलाखत झाली. मी लता दीदीच्या जवळ अनपेक्षित घंटाभर असं बसून बोललो हं. आणि आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताच्यावर त्यांनी चर्चा केली, की तुमच्याकडे काय चालतंय, कसं आहे, काय ते. तेव्हा मी जेव्हा सांगितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, "माझा या कामाला पूर्ण आशीर्वाद, शुभेच्छा आहे. योग आला तर तुमच्याकडे येईल सुद्धा." इथपर्यंत त्या बोलल्या. हृदयनाथ मंगेशकरजीचा अजूनही आमचा चांगला संवाद चाललेला असतो. हं. म्हणजे हे जे क्लासिकल असो, लाईट क्लासिकल असो. आता ते सावंत तुम्हाला वैशाली सामंत ही गायिका चांगली आहे मराठीतली. हं. सृष्टीत असते, पण तिचंही गाणं खूप चांगलं आहे. असं म्हणजे आता जस्ट असं कॉमनली तुम्ही थोडं हसी मजाक म्हणून, हां. की असं जस्ट कॉमनली कुठं चेअरवर वगैरे बसलात आणि तुम्हाला कधी असं बोर होत आहे, तर आपोआप तुमचे हात असे वगैरे तबल्याचे मूव्हमेंट्स वगैरे करत असतील. नक्की, नक्की. नक्की होतात. तेच म्हणजे कसं आहे, ते एक स्पंदन आहे हृदयामध्ये माझ्या. हां. ते हातातून व्यक्त होतं. हं. तालाचं स्पंदन जे आहे, जेव्हा आम्ही असं बसतो, तेव्हा ऑटोमॅटिक बोट हालत असतात हं. आणि मध्ये अंतरात एखादा काही तालाचं हे चाललेलं असतंय. एक तालाची की नाही लयकारी चाललेली असते. हं. ते आंतरिक मधल्यामध्ये चालते. आम्ही तुमच्याशी बोलतो, पण मधलं जे संवाद चालू असतो, तो नकळत म्हणजे जोडलेलाच असतो. जुगलबंदीसारखाच आपण बोलत असतो हं. त्याच्यावर. डोक्यामध्ये विचार पण असतात आणि सोबत-सोबत हात इकडे, हात तिकडे चालूच हां, असतं चालूच आहे. अगदी आहे. बोटांमध्ये. हां, हे बोल कायम आपल्या कानात आणि मनात गुंजत असतात. हां. बिलकुल. अगदी. तर सर मग माझ्या डोक्यामध्ये अजून एक क्वेशन येत आहे, की हां. जर तबला वादन हा एक स्पोर्ट्स म्हणून आला आणि तो जर ऑलिम्पिक लेव्हलपर्यंत गेला, तर
त्यामध्ये काय होऊ शकतं? याच्यामध्ये जगामध्ये ही जी कला आहे जर पोहोचली समजा, तर नक्की म्हणजे तबला सगळ्या जगात लोकप्रिय राहील आणि ही कला जी आहे त्यामुळे मोठा प्रचार होईल. जर असं या आंतरराष्ट्रीय स्तरावर जर हे हं, प्रदर्शित झालं, तर खरंच चांगलं होईल. कारण ह्या कलेची ताकद आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताची ताकद खूप मोठी आहे. एकदा त्याला जर गोडी लागली तर विदेशातली लोकं, विशेषतः विदेशातली लोकं ते सोडणार नाहीत. ते शिकतच राहतील. हं, हां आणि महत्वाचं तेच आहे, की आपण आपल्या देशाची मर्यादा न ठेवता आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कला पोहोचावी, हं, यासाठी आपण कार्यरत असलं पाहिजे. हं, ऑलिम्पिकच्या पद्धतीने जर हे कार्य केलं, तर नक्कीच तबला सुद्धा लोकप्रिय होऊन जाईल. हं. जागतिक स्तरावर होईल. आता मला अजून एक क्वेशन यायला एक जरा फनी मोमेंटमध्ये आणि हो. अ, तबला सोपा आहे का हार्मोनियम सोपं आहे? काय वाटतं तुम्हाला? खरं म्हणजे काय असतं, एक आपण वाद्याची रचना सांगतो. हार्मोनियमला 6 म्हणजे 6 पट्टी आहे ती हां, आणि त्याच्यावर बोट ठेवल्यास 6 वाजणार आहे. 6 वाजणार. येस. तसं तबल्याचं कसं आहे, की त्याला आपल्याला बोट ठेवून नंतर आवाज काढावा लागतो आपल्याला. हां, त्याच्यामुळे ही कला थोडीशी अवघड कला आहे, हं, की आपण त्याच्यावर काढून घ्यायचे आणि ऑलरेडी हार्मोनियममध्ये ते असतंच, भरलेलंच असतं. हं, त्यामुळे त्याच्यावर बोट ठेवली की ती वाजते. हं, तर तबल्यामध्ये तसं नाही. तबल्यामध्ये त्याला शिकावं लागतं आपल्याला कसं हं. काढायचं हे. त्यामुळे हे थोडंसं वेगळं आहे. तर आपल्या कॉलेजमध्ये वगैरे किंवा स्कूलमध्ये तो आपलं सरस्वती संगीत महाविद्यालय जे आहे, हो, हो. तर त्या विद्यालयामध्ये असे काही म्हणजे ओव्हर कॉन्फिडंट म्हणा किंवा कॉन्फिडंट हो, जे राहतात माणसं येतात आणि म्हणतात, की "सर मला पण तबला शिकायचा आहे आणि किती दिवसात शिकवलं?" असं तसं हो. आणि 2-3 दिवस प्रॅक्टिस वगैरे करून मग नंतर हां, गायब होतात. असे आहेत त्यांना ती साधना करणं म्हणजे त्यांना फार जड वाटतं, की आता हे झटपट येणारी कला नाही. हं, मग याला इतके दिवस आपल्याला घालणं शक्य आहे का नाही? त्याचं धाडस नसतं. हं, मग असे काय करतात, थोडं शिकतातच आणि मग काय होतं, की काय काय काहीच नाही. आता आम्ही म्हणतो जाऊ द्या कानशेन तरी झाला. हं, हं, निदान ऐकलेलं तरी चांगलं. हं, अशा दृष्टीने पाहतो. पण याला तपावर या कलेसाठी साधना केली पाहिजे. हं, म्हणजे तप म्हणजे 12 वर्षाचं एक तप असं जर 2-3 तप ते साधना केली पाहिजे. 3 तप साधना झाली तर कुठेतरी माणूस एका लेव्हलला येतो आणि मग पुढे तो करतच राहतो. 3 तप साधना केलेला पुन्हा काही कर म्हणायची गरज पडत नाही. तो आयुष्यभर करतो. असं आहे. हां. अ, असं कधी झालं आहे का, जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या मध्ये वगैरे आहोत हां. आणि तुमचा परफॉर्मन्स वगैरे चालू आहे आणि खूप हात दुखले आहेत, पण तरी पण तुमचं म्हणजे परफॉर्मन्स चालूच आहे, चालूच आहे. असं कधी झालंय का? होतंय खूप म्हणजे थकवा आला, एखादं वादन खूप वेळ झालं, हं, खूप तयारीनं झालं आणि आता पुढं थकवा येतो. पण काही त्या याच्यामध्ये काय होतंय, श्रोते समोर असतात ना, श्रोत्यासमोर त्याचा विसर पडतो. त्यांची हं, दाद पाहिली ना, की आपण ते थकलेलं विसरून जातो हं. आणि तेवढ्याच उत्साहानं वाजवून काढतो. असं आहे. त्यामुळे येस, येस. काही सवाल येतच नाही. म्हणजे ते स्टेजवर गेल्यानंतर ते स्टेज परफॉर्मन्स वेगळाच राहतो आणि ते वेगळे क्लॅप्स वगैरे आणि हो, हो. येस तेव्हा त्याच्यामुळे आपण आपले राहतच नाही. तेव्हा ती कुठलीतरी अद्भुत शक्ती ती काम करते आणि आपण बरोबर ती एवढी सुंदर सेवा करतो, की मग सगळ्यांना त्याचा खूप आनंद मिळतो. असा आहे. हं. हां, उद्गत. येस, ओके. तर सर तबला ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, हं. तर त्यांना शिकण्यासाठी तुम्ही काय सल्ला वगैरे द्याल? किंवा कसं राहील, काय नाही? किती तपश्चर्या वगैरे करावं लागेल? खरं म्हणजे तपश्चर्या करावीच लागेल. पण तुमचं आता नव्या काळाप्रमाणे तुम्ही शिक्षण शिकत असाल, तर ते करत ते पूर्ण करावं आणि तुमचा उरलेला वेळ जो आहे, तो मग या कलेत घालवावा. ही कला असे वर शिकून येणारी नाही. हो, कारण लोकांमध्ये थोडंसं म्हणजे अशामध्ये कसं झालं ताणतणाव आणि प्रेशर हो, आणि त्यामध्ये पेशन्स पण नाहीये कोणामध्ये. हो. असं वाटतं की 2-3 महिन्यामध्ये लगेच आपल्याला आलं पाहिजे. हां, हां, हां. हे असं झालेलं आहे. असं बऱ्याच मुलांना वाटत असतं, तरुण मुलांना वाटतं, की आपण 2 महिन्यातच याच्या हे करून घ्यावं, परीक्षा काही पास करून घ्याव्या आणि मग कार्यक्रम सुरू करावे अथवा शिकवायला सुरू करावं. हं, तर हे आता हे तसं म्हणजे चुकीचं आहे, हं, की ह्याला
कमीत कमी एक तप साधना केली 12 वर्ष, तर ती कला खरी अर्थानं कळते. नसता मग काही उपयोग नाही. म्हणून याला साधनाच केली पाहिजे, हे माझा सल्ला आहे याला. येस, येस. हे वादक होण्यासाठी तर फार डेडिकेशन आणि फार मेहनत लागते. तर हो, तुमचे आता पुढचे पण आता काही गोल वगैरे असतील, हो. तर मग ते पुढं काय आहे असं म्हणजे आता जाणून हे वाटतं? माझं याच्यामध्ये अखंड संशोधन चालू आहे. म्हणजे रोज मी साधना करताना संशोधनच असतं एक प्रकारे, की ज्याच्यामध्ये नवनिर्मिती होते आणि हे मी मग सतत आपल्या शिष्यांना देतो आणि त्याचा प्रचार होतच राहतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपलं जे काही आपल्याकडून तयार होतंय, ज्याला म्हणतात ना, की माणूस सृजनशीलता असली तर नवनवीन विद्या तयार करतो आणि ते इतरांना आपण द्यावं अशी माझी भावना असते, की प्रत्येकाला आपली ही जी गोष्ट आहे माहीत असली पाहिजे. आणि त्याचा प्रचार झाला पाहिजे आणि त्या प्रचारामुळं काय होते मग कलावंत तयार होतात आणि तेही पुन्हा प्रचारक बनतात. असं आहे. महत्वाचं ते आहे या कलेला आपण ऐकलं पाहिजे आणि ऐकवलं पाहिजे सगळ्याकडून. हं. आणि नवनवीन कलाकार आपण तयार केले पाहिजे. नवनवीन प्रयोग केले पाहिजे. त्यामुळे कसं आहे, जी मरगळ असते काही आलेली तेच-तेचपणा ते निघून जातो. म्हणून ही साधना अखंड चालू असली पाहिजे. माणूस जरी कलाकार वृद्ध झाला, तरी कला मात्र त्याची तरुण होते. येस. आणि ती कला जसा वयोवृद्ध होईल तसं ती कला वरचेवर तरुण होत राहते. त्यामुळे त्या ह्याच्यातलं नाविन्य, आनंद आणि ते प्रेझेंटेशन अतिशय आनंदाचं असतं, मोलाचं असतं. हो, हो. येस सर. चालतंय सर. थँक यू सो मच फॉर कमिंग दिस पॉडकास्ट. बरं, बरं, बरं. धन्यवाद. तुम्ही या कले मा मा माझी ही मुलाखत घेऊन याच्याद्वारे भारतीय संगीत कलेच्या प्रचाराबाबत काही मला बोलता आलं, सांगता आलं. नव्या पिढीला एवढंच मी म्हणेन, की आपली ही भारतीय कला आणि संस्कृती जगात श्रेष्ठ आहे आणि ही आपण जोपासली पाहिजे. प्रत्येकाने तुम्ही सगळेच काही तानसेन होणार नाहीत, पण काही कानसेन होतील. तर कानसेन होणं सुद्धा जरुरी आहे. त्यामुळे ही कला जोपासावी आणि आपल्या पुढच्या पिढीला याच्यामध्ये जेवढं घडेल तेवढं योगदान देण्यासाठी सांगावं आणि त्यासाठी प्रोत्साहित करावं, असं मला वाटतं. आपल्यालाही मी मुद्दाम धन्यवाद देतो. येस, कारण ह्या भारतीय संगीत प्रसारासाठी अशा काही या ज्या मुलाखती असतात, या प्रॅक्टिकली आम्ही जे केलेलं आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलं. येस. ते अत्यंत जरुरी आहे. त्यामुळे सार्थामध्ये अजून उत्साह वाढेल. हो त्यांना सर. त्यांच्या कलेला साधना करण्यास प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. थँक यू सर.